च्या माध्यमातून ज्या प्रकारे मनसुख हिरेनची हत्या झाली त्यानंतर तत्कालीन पोलीस कमिशनर परमवीर सिंग यांना बदली करण्यात आली आणि त्यांनी ईमेलद्वारे खोटे आरोप करायचे त्यांनी सुरुवात केली। मग तपास सीबीआयकडे गेला, ईडीच्या माध्यमातून चौकशी सुरू झाली आणि अनिल देशमुख यांना अटक झाल्यानंतर आता जामीन अर्ज त्यांच्या न्यायालयासमोर आहे। हे टायमिंग पाहता ईडीच्या माध्यमातून बातम्या पेरण्याचं काम सुरू झालेलं आहे। ज्या अधिकाऱ्यांवर कारवाई अपेक्षित होती, मनसुख हिरेनच्या हत्या प्रकरणी सीबीआयच्या माध्यमातून त्या इमारतीचा उल्लेख होते, सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल करण्याचा उल्लेख होते, पण परमवीर सिंग यांच्यावर कारवाई होत नाही। त्या उलट त्यांनी असं बयान दिला, असं स्टेटमेंट दिलं, त्या स्टेटमेंटच्या माध्यमातून अनिल देशमुखचा जामीन होणार नाही हे वातावरण निर्मितीचं काम करण्यात येत आहे। त्याचबरोबर अनिल परब यांच्या माध्यमातून बदल्या होत होत्या। आमचं म्हणणं आहे की जे अंबानी अंटालिया केस होता ते का वजेने स्टिक लावला तो एनआयए का तपास करत नाही? मनसुख हिरेनच्या हत्येमध्ये परमवीरचा काय रोल होता त्याच्या बाबतीत का गप आहे एनआयए? म्हणजे ही जी सगळी यंत्रणा आहे या आघाडी सरकारच्या, महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना अडचणीत आणण्याचं काम करण्यात आलं। आता पुन्हा हे बदनामी करण्यासाठी अनिल देशमुख यांनी हे स्टेटमेंट दिलं आणि जो परमवीर सिंग ज्यांच्यावर संशय आहे त्यांनी खोट्या तक्रारी करून खोटे स्टेटमेंट देऊन हे सगळं कट कारस्थान रचला। त्यांच्या स्टेटमेंटच्या आधारावर जे बातम्या पेरण्यात येत आहे म्हणजे त्याच्या राजकीय उद्दिष्ट आहे। निश्चित रूपाने विषय न्यायालयात असताना न्यायपालिका त्याच्यावर निर्णय घेईल, पण ज्या प्रकारे 2-3 दिवसापासून बातम्या सुरू झालेल्या आहे हे सगळं सरकारला, काही नेत्यांना बदनाम करण्याच्या कट कारस्थान हे एजन्सीजच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं आहे। बम कांड के बाद मनसुख हिरेन की हत्या हुई और तत्कालीन पुलिस कमिश्नर ने सरकार को गुमराह करने का काम किया। वजह की पुनः नियुक्ति उन्होंने स्वयं की थी। जांच जब आगे बढ़ रही थी तो निश्चित रूप से तत्कालीन पुलिस कमिश्नर सरकार को गुमराह करने का काम कर रहे थे। जब सरकार के पास जानकारी आई तो उन्हें वहां से तबादला किया गया। तबादले के बाद उन्होंने झूठा आरोप लगाया। उस आरोप के आधार पर सीबीआई को जांच सौंपी गई। एनआईए के चार्जशीट में मनसुख हिरेन की हत्या को लेकर बहुत सारी चीजें हैं जो संकेत देती हैं कि तत्कालीन पुलिस कमिश्नर का उसमें क्या रोल था। एडिशनल चार्जशीट पेश नहीं की जाती। जब अनिल देशमुख की जमानत याचिका पर सुनवाई होनी है तब ईडी के जरिए अलग अलग तरीके से खबरें फैलाई जा रही हैं। यहां तक ये खबर फैलाई जा रही है कि परमवीर सिंह का कहना है कि अनिल परब भी बदली की चिट्ठी लाते थे। मुख्यमंत्री के कहने से कुछ बदलियां हुई। वजह की नियुक्ति मुख्यमंत्री के दबाव में हुई। हमें लगता है इस तरह की खबरें प्लान की जा रही हैं। सारी खबरें निराधार हैं और निश्चित रूप से सरकार को बदनाम करने का जो खेल शुरू हुआ था अब न्यायालय में मामला है। निश्चित रूप से जमानत की अर्जी उन्होंने दायर की है, लेकिन जो खबरें परोसी जा रही हैं जिस तरह से अनिल देशमुख की जमानत ना हो एक माहौल बनाने का काम एजेंसियां कर रही हैं। हम पूछना चाहते हैं कि अंटालिया बम कांड क्यों रचा गया ये एनआईए बताए। एडिशनल चार्जशीट कब दायर होगी? परमवीर सिंह की इमारत में क्या मीटिंग हुई थी?
शर्मा जी किसके लिए काम कर रहे थे, ये सारी जानकारी कहीं ना कहीं छुपाई जा रही है। हमें लगता है एक राजनीतिक षड्यंत्र के तहत सारा मामला रचा गया। आज नहीं कल सारी सच्चाई जनता के सामने आएगी। पण या टायमिंग बद्दल काय संशय आहे का? कारण की आणि ही टायमिंग नुसता अनिल देशमुख यांच्या बेल ॲप्लिकेशन आहे, त्याच्यावर सुनावणी होणार आहे, त्यासाठी वातावरण निर्मिती करण्याचं काम हे एजन्सीच्या माध्यमातून होत आहे। त्यांनी कितीही कटकारस्थान केला, सरकारला बदनाम करण्याच्या, नेत्यांना बदनाम करण्याच्या कटकारस्थान केला, तरी सत्य जे आहे ते जनतेसमोर आज नाही उद्या येणार। नवाबाई नितेश राणेंवर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आणि त्यावरून आता भाजप आरोप करत आहे की हे सुडाचं राजकारण आहे। आता शेवटी एखादा अटेम्प्ट टू मर्डरच्या केस रजिस्टर झाल्यानंतर त्यांनी जे काही न्यायालयीन रेमेडीज त्यांना उपलब्ध होती त्यांनी ती आजमावून घेतला। शेवटी न्यायालयाच्या आदेशाने त्यांना अटक झालेली आहे आणि जे न्यायालयीन प्रक्रिया आहे, काही नेते भाजपचे सांगताय की न्यायालय या सरकारच्या बोलण्यावर चालत आहे, म्हणजे ज्या पद्धतीने त्यांच्या दडपशाहीने देशामध्ये जे काही चालत आहे तसंच हा सरकार करतो, हे ते जे बोलत आहे ते योग्य नाही। न्यायालयीन कामकाजामध्ये कुठल्याही सरकारचा हस्तक्षेप असू शकत नाही। आता शेवटी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये शेवटपर्यंत त्यांनी सुप्रीम कोर्टापर्यंत जे काही त्यांना रेमेडीज उपलब्ध होती त्यांनी आजमावून घेतलेलं आहे। शेवटी आता हा विषय न्यायप्रविष्ट आहे, न्यायालयाचा जो निर्णय होईल ते सर्वांनी त्याचा सन्मान केला पाहिजे। मला पण त्याच्या कॉपी मिळालेल्या आहे। निश्चित रूपाने एखादा व्यक्ती, अधिकारी कोणी गैरमार्गाने काही परवाने घेतले असेल तर निश्चित रूपाने तो रद्द होत आहे आणि निश्चित रूपाने ते पण आदेश मी कलेक्टर साहेबांचा पाहिलेला आहे। मागच्या कॅबिनेटमध्ये जी वाईन पॉलिसीचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता, आज त्याच्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे। जे भाजपची लोक सांगताय की हे बेवड्यांचे राज आहे, त्या भाजपमध्ये सर्वात जास्त दारू पिणारी मंडळी आहे। भाजपचे नेत्यांचे दारू निर्मितीचे कारखाने आहे, भाजपचे नेत्यांचे वाईन शॉप्स आहे, भाजपचे काही केंद्रीय मंत्री झालेले आहे त्यांचे बार्स आहे, काही माजी मंत्र्यांचे बार्स आहे। आमच्या म्हणणं आहे जर इतका दारूला भाजपचा विरोध असेल तर भाजपवाल्यांनी हे सगळे परवाने सरेंडर केले पाहिजे। भाजपचे कार्यकर्त्यांनी शपथ घेतली पाहिजे की दारू पिणार नाही। त्यांच्यात काही खासदार सांगताय की थोडी थोडी पिया करो। सर्व जास्त पिणारी जी मंडळी आहे ते भाजपमध्येच आहे आणि त्या उलट मध्य प्रदेश हे मध्य प्रदेश राहिलेला नाही, तो मध्य प्रदेश झालेला आहे। तिथे ते होम बारच्या परवानगी देण्यात आलेली आहे। सर्वात कमी दारूची दुकानं कुठल्या राज्यात असेल ते तो महाराष्ट्र आहे आणि जे भाजप शासित प्रदेशामध्ये दारूच्या बाबतीत धोरण आहे, मला वाटते की या राज्यातले विरोधी पक्ष नेत्यांनी जाऊन जे मामाजी आहे शेजारच्या राज्यामध्ये ते मामाजीला आपले नेते जाऊन भेटले पाहिजे आणि त्यांच्या मार्गदर्शन घेऊन नंतर त्याच्यावर भाष्य केलं पाहिजे।